नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण वनरक्षक भरतीची आणि पोलीस भरतीची डेली अपडेट आम्ही या चॅनलवर टाकणार आहोत, अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, की वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा अगोदर असते आणि नंतर शारीरिक चाचणी असते. मग लेखी परीक्षा अगोदर असते, तर आपल्याला लेखी परीक्षेची तयारी करावी लागेल. लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये कोणते-कोणते विषय आहेत, हे माहीत असायला पाहिजे. मग कोणते-कोणते विषय आहेत, तर मराठी व्याकरण आहे बघा. मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न आहेत आणि प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क म्हणजे एकूण मार्क किती आहेत, तर 30 मार्क्स आहेत. आणि यामध्ये शब्दसंग्रह, शब्दसाठा यावर जास्त भर दिलेला असतो. म्हणजे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर वाक्प्रचार, म्हणी, एकवचन, अनेकवचन, लिंगविचार, त्यानंतर अलंकारिक शब्द आणि अलंकार यावर थोडा जास्त भर दिलेला असतो. त्यानंतर इंग्लिश ग्रामर. तर बरेच मुलं पोलीस भरतीचे विद्यार्थी असतात, त्यांना इंग्लिश ग्रामर जमत नाही. इंग्लिशचे बऱ्याच प्रमाणात आपण इंग्लिशमध्ये वीक असतो. तर मित्रांनो, काही हरकत नाही. आपण आपल्या चॅनलवर इंग्लिश ग्रामरची माहिती थोडक्यात टाकणार आहोत आणि आपल्याला करायचं काहीच नाही. यामध्ये सुद्धा शब्दसाठ्यावर जास्त प्रमाणात प्रश्न येत असतात. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर एकवचन, अनेकवचन, लिंगविचार, वाक्प्रचार आणि म्हणी. तर ह्या गोष्टी तर आपल्यालाच पाठ करावं लागणार. याच्यासाठी कुठल्या क्लुप्त्या नाहीत, कुठल्या शॉर्टकट नाहीत. याच्यासाठी अभ्यास हा करावाच लागणार. तर तुम्ही एवढं जरी केलं, तर याच्यानंतर तुम्ही हळू-हळू थोडं-थोडं इंग्रजी ग्रामरकडे वळू शकता. त्याआधी तुम्हाला हा शब्दसाठा पाठ करावा लागेल, याचं पाठांतर करावं लागेल. त्यानंतर याचेसुद्धा 15 प्रश्न असतात. प्रत्येकी 2 मार्क म्हणजे एकूण 30 मार्क्स होतात. त्यानंतर आहे जी-एस. जी-एसचे सुद्धा 15 प्रश्न असतात आणि 30 मार्क. याचा भारताच्या भूगोलवर थोडासा महाराष्ट्राच्या भूगोलपेक्षा भारताच्या भूगोलवर जास्त भर दिला होता. मागच्या वर्षीची जी अ, हे होती लेखी वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा ती TCSनं घेतली होती. तर TCSचा जास्त जो भर होता तो भारताच्या भूगोलवर जास्त होता. तर याचेसुद्धा 15 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 30 मार्क असणार आहेत. तर याच्यानंतर आहे गणित प्लस बुद्धिमत्ता. गणित प्लस बुद्धिमत्ता याचे 15 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी 2 मार्क म्हणजे एकूण होणार आहेत आपले 30 मार्क्स. म्हणजे बघा मित्रांनो, टोटल प्रश्न असतात 60 आणि गुण असतात 120. तर 120 एवढ्यापैकी आपल्याला किती मार्क घ्यावे जेणेकरून आपण ग्राउंडला क्वालिफाय होईल. तर मित्रांनो, 45% वरची सर्व मुलं ग्राउंडसाठी क्वालिफाय होत असतात. त्यामुळं कट ऑफचं काही तेवढा जास्त टेन्शन नसतं. कारण तुम्हाला लेखीमध्ये कमी मार्क पडले तर तुम्ही 10 मार्क एक्स्ट्रा ग्राउंडमध्ये कव्हर करू शकता. कारण ती तशी 1 मिनिट हा 10 मार्काला असतो. म्हणजे बाकीच्या मुलापेक्षा थोडी जास्त मेहनत करून तुम्ही 1 मिनिटं जर अगोदर आल्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्क जास्तीचे पडू शकतात. त्यामुळं थोडेसे कमी जरी आले, लेखी परीक्षेमध्ये थोडे कमी जरी मार्क आले, तरी आपण ग्राउंडमध्ये जास्त मेहनत करू शकतो. तर मित्रांनो, हे होतं वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेचं थोडक्यात स्वरूप आणि आता आपण पाहणार आहोत, की वनरक्षक भरतीची थोडक्यात ट्रेनिंगबद्दल. म्हणजे वनरक्षक पदाविषयी थोडीशी आवड निर्माण व्हावी, म्हणून वनरक्षकच्या ट्रेनिंगविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. बघा, वनरक्षक भरतीची ट्रेनिंग कशी असते, तर आपल्याला जे ट्रेनिंग सेंटर असतं ना, त्या ट्रेनिंग सेंटरला मुलं-मुली सर्वजण सोबत असतात. मुलाचं वेगळं हॉस्टेल असतं, मुलीचं वेगळं हॉस्टेल असतात. लेक्चर दोघांचे पण एकाच हॉलमध्ये होत असतात आणि जसं आपण कॉलेजची लाईफ जगत असतो, त्याचप्रमाणे ट्रेनिंग असते. दिवसभर लेक्चर असतात आणि बरंच काही एन्जॉयमेंट असते. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं, वनविभागाविषयी संबंधित स्थळं यांचीसुद्धा आपण भेट देत असतो. तर मित्रांनो, याबद्दल आपण अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण वनरक्षक भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट, वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेचं स्वरूप, अभ्यास कसा करावा, ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करावी, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजेत, कुठल्या जिल्ह्याचं ग्राउंड कसं आहे, कुठला कट ऑफ किती लागला होता, ह्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर टाकणार आहोत.
तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.